लांब रांगा लागल्यात। गॅसनंतर शहापूर तालुक्यामध्ये आता पेट्रोलची कमतरता जाणवू लागली आहे। शहापूरमधील 90% पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद झालेत आणि केवळ 1 ते 2 पंपांवरती पेट्रोल असल्यामुळे वाहन चालकांची मोठी गर्दी होतीये। तर काही वाहन चालकांमध्ये बाचाबाची झाल्याचंही दिसून येत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरू लागल्या आणि पेट्रोल पंपांवरती वाहनधारक रांगा लावायला लागलेत आणि पेट्रोल भरताना दिसत आहेत। तर काही पेट्रोल पंपांवरती कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल दिलं जात आहे। जिल्हा प्रशासनाने या संदर्भात जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याचं याआधीच सांगितलेलं आहे, पण तरी देखील नागरिकांमध्ये भीती पसरत असल्यामुळे नागरिक पेट्रोल पंपाकडे वळू लागलेत। तर इकडे नागपुरात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल पंपाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। कालच्या तुलनेत आज अधिक पेट्रोल पंपांच्या बाहेर साठा संपल्याचे बोर्ड दिसत आहेत। एका बाजूने प्रशासन इंधन साठा मुबलक असल्याचा दावा करतंय, मात्र दुसऱ्या बाजूने साठा आउट ऑफ स्टॉक होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। पेट्रोल मिळणार नाही त्यामुळे टँक फुल करण्याकडे नागरिकांचा कल दिसतोय। नागपूरमध्ये सलग चौथ्या दिवशी देखील पेट्रोल पंपांच्या बाहेर साठा संपल्याचे बोर्ड लागल्यानंतर चिंतेत असलेल्या नागरिकांनी आपल्या पेट्रोलच्या आणि डिझेलच्या टंकीला हाऊसफुल करण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। खरं तर प्रशासन दावा करतं आहे की पेट्रोल डिझेलची कुठलीही कमी नाही असा दावा केला जात असताना दुसऱ्या बाजूनं पेट्रोल पंपांच्या बाहेर साठा नसल्याचे बोर्ड लागत आहे। कालच्या तुलनेत हे बोर्ड आज अधिक प्रमाणात लागलेलं आहे, त्यामुळे नागरिकांच्या मनात जे आहे ते भीतीचं वातावरण आहे। पेट्रोल डिझेल त्यांना मिळेल की नाही ही भीती, आणि त्यामुळे अधिकचं पेट्रोल डिझेल आपल्या गाडीमध्ये टाकून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिकांकडून केला जातो आहे। आपण सध्या या 0 माईल इथल्या पेट्रोल पंपामध्ये आपण इथं पाहतोय की कारमध्ये म्हणजे डिझेल भरण्यासाठी कारच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तर दुचाकीमध्ये देखील पेट्रोल भरण्यासाठी इथं मोठी रांग लागलेली आहे। एकावेळी 7 मशीन या पेट्रोल पंपावर आहेत। 7ही मशीनच्या माध्यमातून पेट्रोल भरलं जातं। असं असताना देखील इथं लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। मला सांगा काय भीती आहे, का रांगेत लागलेला? प्रशासन म्हणतं की पेट्रोल डिझेल आहे सगळं आहे, तर काय आहे, रांग कशाला आहे? तर मग प्रशासन म्हणते आहे तर मग घरी येऊन द्या ना पेट्रोल। डर का माहौल बना हुआ है। क्या पेट्रोल मिलेगा कि नहीं मिलेगा नेक्स्ट टाइम। मैं सुबह 6 बजे से लाइन में खड़ा हूँ, 1-1.5 घंटा हो गया पेट्रोल भराने के लिए। बस वही सब, और क्या माहौल है, डर का ही माहौल है सब। नक्कीच भीतीचं वातावरण आहे। काका तुम्ही ऑफिसला जायला निघालेल्या इथं पेट्रोलच्या रांगेत लागलेला आहे? नाही ना, ऑफिसच्या नाही, कामावर जायचं आहे त्याच्यासाठी 2 घंट्यापासून उभा आहे इथं। काही पेट्रोल नाही अजूनपर्यंत, जे गर्दीचे आहे अजूनपर्यंत, काय करता। नक्कीच गर्दीचा आपण पाहतोय। तुमच्या मनात काय भीती आहे, कुठल्या भीतीने तुम्ही रांगेत लागलेला आहे? का सांगितलं, वेळ होऊन राहिला आता, 2 घंटे झाले। आता आम्हाला ड्युटी जायचं आहे। सकाळी 6 वाजता इकडे आलो आणि पेट्रोल भरायला आहे। 2-2 तास जे आहे ते रांगेत लागून पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केला जातोय। लोकांच्या मनामध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आहे। पेट्रोल मिळेल की नाही या बाबतीत साशंकता आहे। प्रशासन सांगते, मात्र एका बाजूनं प्रशासन सांगते की पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा आहे आणि दुसऱ्या बाजूनं पेट्रोल पंप बंद पडतं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। पुढची एक महत्त्वाची बातमी